नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचे मोजमाप हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये द्रव्याचे मोजमाप कसं केलं जातं याविषयी माहिती आपण घेणार आहोत। यासाठी आपल्याला सुरुवातीला या पाठामध्ये कोणकोणते घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर त्याची नावे आपल्याला दिलेली आहे इथे बघा की रासायनिक संयोगांचे नियम, अणु, त्यांचा अणुचा आकार कसा आहे, वस्तुमान संयुजा, रेणू वस्तुमान आणि मोलाची संकल्पना आणि मूलके या 4 घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। तर सुरुवात करूया। थोडे आठवा। यामध्ये पहिला प्रश्न असा विचारलाय की डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे। डाल्टन जो आहे त्याचा आपल्याला अणुसिद्धांत काय आहे असं विचारलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की डाल्टनचा अणुसिद्धांत आपल्याला माहिती आहे की काय सांगितले डाल्टनने की मूलद्रव्यांचे लहानात लहान कणांना अणु असे म्हणतात आणि हे अणु काय करतात, एकमेकांना जोडले जाऊन एक संयुग तयार होते। हा डाल्टनचा आपल्याला अणुसिद्धांत माहित आहे। आणि शिवाय आपण असं म्हणू शकतो की जे अणु जे तयार लहानात लहान कण जे पदार्थाचे असतात त्यांना अणु म्हणतात आणि ते जे लहानात लहान कण जो अणु आहे तो कसा आहे, हा भरीव आहे, कडक असा अणु आहे, त्याचं विभाजन सुद्धा करता येत नाही। म्हणजे तो जो लहानात लहान कण आहे एखाद्या पदार्थाचा मूलद्रव्याचा अणु तो कसा आहे की कडक, भरीव आणि त्याचं विभाजन म्हणजे त्याचा आपल्याला दोन भाग त्याचे करता येणार नाही। हा डाल्टनने काय केला, अणुसिद्धांत मांडलेला होता। दुसरा प्रश्न असा विचारलाय संयुगे कशी बनतात। संयुग कशी बनतात तर मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने संयुगे बनत असतात। जी रासायनिक अभिक्रिया होते आणि या अभिक्रियातून काय होत असतात, संयुगे बनत असतात। तिसरा प्रश्न आहे मीठ, चुनखडी, पाणी, चुना, चुनखडी यांची रेणुसूत्रे काय आहेत। बघा, मीठ, चुनखडी, पाणी, चुना आणि चुनखडी यांची काय आहे, रेणुसूत्रे काय आहेत असं विचारलेलं आहे। तर मिठाचा आपल्याला माहिती आहे सोडियम क्लोराईड असं आहे म्हणजे NaCl, चुनखडीचं CaO, कार्बन त्याला आपण CaO असं रेणुसूत्र म्हणू शकतो। पाण्याचा आहे H2O, चुन्याचा आहे CaOH2 आणि चुनखडीचं आहे CaCO3। हे रेणुसूत्रे काय आहेत या दिलेल्या आपल्याला पदार्थांची आपण सांगू शकतो। तर बघा की मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात। मूलद्रव्यांच्या बघा संयुगे कशी बनतात तर रासायनिक संयोगाने ही संयुगे तयार होतात। हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे। आपण हेही शिकलो की डाल्टनने अणुसिद्धांतामधील एक महत्त्वाचे तत्व म्हणजे पदार्थाचे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु एकमेकांना जोडले जाऊन संयुगाचे रेणू तयार होतात। हे डाल्टनने काय केलेलं आहे, सिद्धांत मांडलेला आहे, हे सुद्धा आपल्याला माहित आहे। आता आपण बघणार आहोत की रासायनिक संयोगांचे नियम काय आहेत। त्याला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन असं म्हणतो आपण की रासायनिक संयोगाचे नियम तर रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते। बघा, जेव्हा रासायनिक बदल होतो तेव्हा पदार्थाचे काय होते, संघटन बदलते। या संदर्भात मूलभूत प्रयोग 18व्या आणि 19व्या शतकामधील जे शास्त्रज्ञ होते या शास्त्रज्ञांनी केलेला होता। हे करत असताना त्यांनी वापरलेल्या व तयार झालेल्या पदार्थाचे अचूक मोजमाप केले। जेव्हा पदार्थाचे संघटन बदलते रासायनिक अभिक्रिया होत असताना तेव्हा त्यांनी काय केलं, 18व्या आणि 19व्या शतकातल्या शास्त्रज्ञांनी की या पदार्थांचे अचूक मोजमाप केलेलं होतं। शिवाय डाल्टन, थॉम्सन व रदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगांचे नियम शोधून काढले। हे जे 3 शास्त्रज्ञ आहे या 3 शास्त्रज्ञांनी काय केलं, अणूची संरचना म्हणजे अणू दिसतो कसा याचा अभ्यास करून रासायनिक काय केलं, संयोगाचे नियम शोधून त्यांनी काढलेले होते। आणि डाल्टनचा अणुसिद्धांत व रासायनिक संयोगांचे नियम यांच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध संयोगाची रेणुसूत्र लिहिली। आता जी आपण रेणुसूत्र आता सांगितली, मिठाचं सोडियम क्लोराईड किंवा चुनखडीचं CaO, पाण्याचं H2O, चुनाचं CaOH2 आणि चुनखडीचं CaCO3। आता ही जी रेणुसूत्र तयार झाली ही रेणुसूत्र कधी लिहायला आली शास्त्रज्ञांना की जेव्हा त्यांनी डाल्टनचा अणुसिद्धांत व रासायनिक संयोगांचे नियम यांची सांगड घातली। यानंतर त्यांना वैज्ञानिकांना संयुगाची रेणुसूत्र त्यांनी काय केली, लिहिली।
आपण येथे ज्ञात असलेल्या संयुगाच्या आधारे रासायनिक संयुगाचे नियम पडताळून पाहणार आहोत. आता ही संयुग रेणुसूत्र त्यांनी लिहिली, पण या रेणुसूत्राच्या आधारे रासायनिक जे संयुगाचे नियम आहेत हे नियम त्यांना लागू होतात का, हे तर आपण काय करणार आहे, प्रत्यक्षात हे पडताळून पाहणार आहोत. यासाठी आपल्याला एक प्रयोग इथं करायला लावलेला आहे, करून पहा. यामध्ये आपल्याला साहित्य इथं दिलेलं आहे. या साहित्यामध्ये आपल्याला बघा शंकुपात्र, हे जे आपले प्रयोगशाळा यामध्ये असणारे हे साहित्य आहेत. शंकुपात्र, परीक्षा नळ्या, तराजू, हे 3 साहित्य आपल्याला लागणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त रसायनं सुद्धा लागणार आहेत. कोणते? कॅल्शियम क्लोराईड, त्याला CaCl2 म्हटलेलं आहे, सोडियम सल्फेट Na2SO4, कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि पाणी H2O. आकृती 4.1 पहा. आता हे रसायन साहित्य बघितल्यानंतर आपल्याला ही आकृती 4.1 म्हणजे हे आपल्याला रासायनिक संयुगाच्या नियमाची पडताळणी करण्यासाठी ही आकृती पाहायला लावलेली आहे. आता यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला इथं 2 तराजू म्हणजे डिजिटल वेट आपण म्हणतोय त्या प्रकारे आपल्याला इथं दिसतात की यांची वजनं दाखवलेली आहेत. येते लक्षात. आणि ही वजनं दाखवल्यानंतर हे काय केलंय की कॅल्शियम क्लोराईडचं ठराविक वजन आणि या दोघांचं मिळून वजन आपल्याला इथं 300.23 ग्रॅम इथं दिसतंय. येते लक्षात. यानंतर कॅल्शियम क्लोराईड आपल्याला दिसतंय या परीक्षा नळीमध्ये भरलेलं आहे आणि खाली जे शंकुपात्र आहे त्याच्यामध्ये सोडियम सल्फेट Na2SO4 हे द्रावण ह्याच्यामध्ये आहे. आणि इथं काय दिसतंय की हे वरती बूच लावलेलं आहे या शंकुपात्राला. आणि हे काय केलं, तिरकं केल्यानंतर काय झालं, या परीक्षा नळीमधले जे असणारं कॅल्शियम क्लोराईड आहे हे सोडियम सल्फेटमध्ये काय झालं, मिक्स झालं. एक अभिक्रिया झाली. अभिक्रिया झाल्यानंतर त्या द्रावणाचा रंग बदलला आणि आपल्याला पांढरा द्रावण इथं तयार झालेलं दिसतंय. तर NaCl द्रावणात CaSO4 चा पांढरा अवक्षेप हे तयार झालेला आपल्याला इथं दिसतोय. म्हणजे CaCl2 आणि Na2SO4 यांची अभिक्रिया झाली आणि अभिक्रियानंतर इथला Na आणि इथला Cl असा NaCl तयार झालं. शिवाय इथला Ca आणि इथला SO4 हे CaSO4 असं अशा पद्धतीने आपल्याला इथं 2 संयोग तयार झालेले दिसतात. मात्र हे जे वजन केलेलं सुरुवातीला होतं या दोघांचं, याची अभिक्रिया झाल्यानंतर सुद्धा तेवढंच वजन आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे आपण या रासायनिक संयोगाची नियमाची पडताळणी या ठिकाणी केलेली आहे. तोच नियम आता आपल्याला आपण बघणार आहोत. तर तेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे की अभिक्रिया होण्यापूर्वी जेवढं वजन असतं त्या रसायनाचं, तर तेवढंच अभिक्रियानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. यालाच आपण रासायनिक संयोगाच्या नियमाची पडताळणी करतोय असं इथं आपण म्हणतो. तर आता आपण प्रत्यक्षात बघूया. एक कृती इथं आपल्याला सांगितलंय. एका मोठ्या शंकुपात्रात 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्या. बघा किती, 56 ग्रॅम काय घ्यायचं आपल्याला, कॅल्शियम ऑक्साईड, ते CaO घ्यायचे आहे. व त्यात 18 ग्रॅम पाणी टाका. पाणी कशामध्ये घ्यायचंय, ग्रॅम मध्ये घ्यायचे. लक्षात घ्या की पाणी सुद्धा किती घ्यायचे, 18 ग्रॅम टाकायचं आहे. आणि विचारले काय होते ते पहा. आपल्याला काय होते ते बघायला, निरीक्षण करायला लावलेलं आहे. तयार झालेल्या पदार्थाचे वस्तुमान मोजा. जे तयार झालेला पदार्थ आहे त्याचं परत काय करायचे, वजन मोजायचे, वस्तुमान मोजायचे आणि काय सामर्थ्य दिसते आणि अनुमान लिहा. शेवटी अनुमान लिहायला काय दिसते आपल्याला ते परत बघायचं आणि अनुमान लिहायचंय. तर बघा मी तुम्हाला तोंडी थोडासा प्रयोग इथं सांगतो की शंकुपत्रात किती घ्यायचे, 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड हे घ्यायचं आधी द्रावण. त्याच्यानंतर दुसऱ्या एखाद्या बिकरमध्ये आपण काय करूया, चंचुपात्रामध्ये 18 ग्रॅम पाणी मोजून घ्यायचं आणि ते काय करायचं, या शंकुपत्रामध्ये म्हणजे मोठे शंकुपत्र घेतलं ज्यामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड आहे त्याच्यामध्ये ते 18 ग्रॅम पाणी काय करायचं, टाकायचंय. त्यामध्ये पाण्याची आणि कॅल्शियम ऑक्साईडची काय होते इथं अभिक्रिया होऊन काय होतं की या द्रावणाचा रंग सुद्धा कसा होतो, पांढरा होतोय. पांढरा द्रावण होतंय म्हणजे इथं तयार काय होतंय, चुनकळी तयार होते. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड इथं तयार झालेलं दिसतंय. काय तयार होतंय, कॅल्शियम ऑक्साईडचं तयार काय होतंय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH2 हे काय झालं द्रावण, आम्हाला त्यालाच आम्ही चुनकळी असं सुद्धा म्हणतो की अशा प्रकारे हे द्रावण तयार झालंय. हे आम्ही काय पाहते याचं उत्तर झालं की आम्हाला इथं पांढऱ्या रंगाचं द्रावण त्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुनकळी तयार झालेली आम्हाला इथं दिसते. बर, तयार झालेले पदार्थाचे वस्तुमान मोजलं तर हे 56 आणि 18 हे किती होतंय की 74 ग्रॅम दोन्हीचं वजन होतंय. आणि तयार झालेल्या द्रावणाचं वजन सुद्धा आम्हाला तिथं किती मिळतंय, ज्यात आम्ही म्हटलं चुनकळी कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याचं सुद्धा 74 ग्रॅम एवढंच वजन मिळालं. म्हणजे अभिक्रियापूर्वी सुद्धा 74 ग्रॅम आणि अभिक्रिया झाल्यानंतर सुद्धा 74 ग्रॅम आम्हाला इथं वजन मिळालं. काय सामर्थ्य झालं,
ते आम्ही आता सांगितलं की काय झालं, वजन आधीचं वजन आणि नंतरचं वजन आम्हाला साम्य दिसतंय ते आम्हाला इथं सांगितलं. अनुमान लिहा. यावरून आम्ही अनुमान लिहू शकतो की द्रावणापूर्वी आणि द्रावणानंतर या वस्तुमानात पदार्थाच्या कोणताही बदल होत नाही. अभिक्रियापूर्वी नंतर कोणताही जे संयुगे तयार होतात, या झालेले संयुगे तयार आणि पूर्वीचे जे मूलद्रव्य आहेत, मूलद्रव्यांचे अणू यांची वजन आम्हाला इथं सारखी मिळत आहेत. तशाच प्रकारची कृती 2 ही सुद्धा तशीच आता आपल्याला सांगितलंय. जो खालचा प्रयोग आता दिसतोय आपल्याला तर हा प्रयोग आपल्याला इथं सांगितलेला आहे की कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात घ्या व सोडियम सल्फेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्या. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. रबरी बुच लावून शंकुपात्र हवाबंद करा. शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करा. आता शंकुपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणात ओता. आता पुन्हा शंकुपात्राचे वजन करा. तुम्हाला कोणते बदल आढळले? वजनामध्ये काही बदल झाला का? तर तेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. जे आता मी तुम्हाला कृती सांगितली की शंकुपात्रात सुरुवातीला कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण घेतले, परीक्षा नळीमध्ये सोडियम सल्फेटचे द्रावण घेतले, नंतर काय केलं, दोऱ्याच्या साहाय्याने बरोबर ही परीक्षा नळी आपल्याला तिथं खाली सोडायचं आहे. नंतर हे काय करायचं आहे, हे जे कोनिकल फ्लास्क म्हणजे आपण त्याला हे म्हणतोय शंकुपात्र म्हणतोय, हे शंकुपात्र काय करायचं आहे, त्याला वरून बुचण लावायचे, म्हणजे हे द्रावण बाहेर येणार नाही अशा प्रकारे हे घट्ट बुचण लावायचं आहे. नंतर तिरकं केल्यानंतर शंकुपात्र या परीक्षा नळीतील जे कॅल्शियम क्लोराईड आहे ते काय होणार आहे, सोडियम सल्फेटमध्ये मिसळणार आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे, पांढऱ्या रंगाचं जे द्रावण तयार होणार आहे ते पांढऱ्या रंगाचं द्रावण म्हणजेच आपण कॅल्शियम सल्फेट या ठिकाणी तयार झालेला आम्हाला दिसतंय. सोडियम क्लोराईड बघा द्रावणातील कॅल्शियम सल्फेटचा पांढरा अवक्षेपण तयार झालेला दिसतोय. आणि याचं नंतर आधीचं वजन 300.23 ग्रॅम तेच आम्हाला अभिक्रिया झाल्यानंतर 300 म्हणजे संयुग तयार झाल्यानंतर 300.23 ग्रॅम एवढंच भरलं. हेच आम्हाला या प्रयोगावरून सुद्धा दिसतंय. तर आता यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो आहे द्रव्य अक्षयतेचा नियम. त्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर असं म्हटलेलं आहे. तर बघा वरील कृतीमध्ये मूळ द्रव्याचे वजन व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन सारखेच भरते. बघा की मूळ जे द्रव आहे त्याचं वजन आणि रासायनिक बदलाने जो नवीन तयार झालेला द्रव आहे त्याचं वजन हे आम्हाला काय झालेलं आहे, सारखंच भेटतं. हे आपण बघितलंच. 1785 मध्ये आनत्वान लेवायझ या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. बघा जो आनत्वान जो फ्रेंच शास्त्रज्ञ आहे त्यांनी काय निष्कर्ष काढला याच्यातून 1785 साली की रासायनिक अभिक्रिया जेव्हा होत असते तेव्हा द्रव्याच्या वजनात वाढ सुद्धा होत नाही आणि घट सुद्धा होत नाही असा निष्कर्ष काढला. शिवाय रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. बघा हा जो नियम आहे हा नियम आपल्याला द्रव्य अक्षयतेचा नियम महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायला लागेल. इथून हा नियम होतोय की रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वजन, त्याला रिएक्टंट्स म्हणतात. अभिक्रियाकारके म्हणजे रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे वजन, एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे म्हणजे प्रोडक्ट एकूण वजन हे सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. हा नियम परीक्षेला विचारला जाऊ शकतो बऱ्याच वेळा. पुढे आता आपण बघणार आहे द्रव्य अक्षयतेचा नियम. आता आपण बघितलाच, सोपा आहे. त्यानंतर आपण स्थिर प्रमाणाचा नियम, त्याला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन असं म्हटलेलं आहे. स्थिर प्रमाणाचा नियम काय आहे त्यात आपण बघणार आहोत. यासाठी आपण फ्रेंच शास्त्रज्ञ दुसरा बघा की जेल प्रूस्ट यांनी सन 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. बघा 1794 मध्ये त्यांनी काय केलं, स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. काय नियम आहे तो की संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. बघा छोटा नियम आहे, लक्षात ठेवायला बघा की काय आहे की संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी
स्थिर असते. म्हणजे जे संयुग तयार होते त्यांच्या नमुन्यातील घटक मूलद्रव्य जे आहे त्या घटक मूलद्रव्यांचे सुद्धा वजनी प्रमाण काय असतं, नेहमी स्थिर असतं. असा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट यांनी मांडला. तो मांडला 1794 साली मांडला. उदाहरणार्थ आता आपल्याला नक्की काय म्हणायचंय तर आपण उदाहरणानं बघूया की पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 1:8 असते. म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे संयुग कसं तयार होतं पाण्याचं, तर H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन मूलद्रव्य आपल्याला तिथं पाहायला मिळतात. मग यामध्ये हायड्रोजनचं किती प्रमाण असतं 1, तर ऑक्सिजनचं किती आहे 8. 1:8 एवढं वजनी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन, त्यालाच आपण काय म्हटलं, समजा 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होतं. जेव्हा आपण 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन आपण घेणार आहे तेव्हा आपल्याला 9 ग्रॅम जे पाणी तयार होतं त्यामध्ये 1 ग्रॅम फक्त हायड्रोजन असतं आणि 8 ग्रॅम काय असतं, ऑक्सिजन असतं. हे इथं सांगितलेलं आहे. ते रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम इथं पाणी तयार होणार आहे. आता त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइड मधील सुद्धा कार्बन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण हे 3:8 आहे. वजनी प्रमाण किती आहे 3:8, म्हणजे 3 कार्बन आणि ऑक्सिजन किती आहे 8 आहे. लक्षात घ्या. म्हणजेच 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असणार आहे. म्हणजे 3:8 प्रमाण ते सुद्धा इथं तसंच आहे की 12:32 3:8 हे प्रमाण येणार आहे शेवटी बघा. कारण ह्याला जर आम्ही याचं जर प्रोपोर्शन काढलं तर 3:8च आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. कारण 44 ग्रॅम आपण कार्बन डायऑक्साइड घेतलेला आहे त्यामध्ये 12 ग्रॅम आपल्याला काय मिळतं इथं कार्बन मिळतोय नाही 32 ग्रॅम काय मिळतोय इथं ऑक्सिजन मिळतोय. लक्षात घ्या. आता जर हे बघायचं झालं तर आपण ह्याला 2 न बघूया. बेसक 12 नंतर इथे येणार आहे 16 म्हणजे 6 आणि किती राहिले इथं 16, परत बेत्रिक 6 आणि बेआठी 16 म्हणजे प्रमाण किती आलं परत 3:8च येते. बघा 2 न भागत गेलो जोपर्यंत भाग जातोय तर शेवटी आपल्याला उत्तर 3:8च राहणार आहे. तेच आपल्याला जरी 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड घेतलं तरी 12 ग्रॅम आपल्याला कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन मिळणार. हे इथं गणिती क्रियेनं सुद्धा आम्ही ते करू शकतो. आता बघा यात आपल्याला प्रूस्ट आणि लेव्हॅन्झिए हे आपल्याला या शास्त्रज्ञांची इथे चित्र दाखवलेली आहेत. बघा परिचय शास्त्रज्ञांच्या मध्ये आंतवान लेव्हॅन्झिए 1743 ते 1794 हे त्यांचा जीवनपट आपल्याला सांगितलेला आहे की हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक सुद्धा म्हटलं जायचं. रसायनशास्त्राप्रमाणे जीवशास्त्र व अर्थशास्त्र या क्षेत्रामध्येही त्यांची भरीव कामगिरी होती. आता त्यांनी कोणकोणती कामगिरी केली बघा. ऑक्सिजन व हायड्रोजनचे नामकरण त्यांनी केले. जे ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहेत मूलद्रव्य त्यांचं नाव देण्याचं काम त्यांनी केलं. ज्वलनाच्या पदार्थात ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध केले. 1772 मध्ये काय केलं, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हे किंवा ऑक्सिजनची संयोग होतो हे त्यांनी काय केलं 1772 मध्ये सिद्ध केलं. शिवाय रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारके व उत्पादकांचे अचूक वजन करण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर केला. जे आपण बघितलं की त्यांनी जो द्रव्य अक्षतेचा नियम सांगितला त्याप्रमाणे अभिक्रियाकारके आणि जे उत्पादितांचे अचूक वजनी प्रमाण जे वजन आहे ते करण्याची पद्धत त्यांनी सर्वप्रथम त्याचा वापर केला. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले आहे यांचा शोध त्यांनी लावलेला होता. रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान काय राखले जाते या नियमांचे पहिले लेखन त्यांनी केलेलं होतं. संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली जसं सल्फ्युरिक आम्ल, कॉपर सल्फेट इत्यादी. म्हणजे संयुगांना नाव देण्याचं काम, जसं सल्फ्युरिक आम्ल जे तयार झालं अभिक्रिया झाल्यानंतर जे सल्फ्युरिक आम्ल तयार झालं H2SO4 किंवा कॉपर सल्फेट CuSO4 ह्यांना नाव देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं होतं. 1789 मध्ये इलेमेंटरी ट्रीटाइज ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातील पहिला ग्रंथ त्यांनी काय केलेला होता, लिहिलेला होता. हे शास्त्रज्ञ लेवाइन्स यांचे आपण जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे शोध लावले, जे ज्या क्रिया म्हणजे ॲक्टिव्हिटीज केल्या त्याविषयी माहिती आपण आता बघितली. आता पुढे आपण बघणार आहे स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी. आता स्थिर प्रमाणाचा नियम आपण बघितला. आता त्याची पडताळणी इथं थोडक्यात आपल्याला दिलेली आहे. तर बघा अनेक संयुगे विविध पद्धतीने बनवता येतात. आता सध्या
अशी वेगवेगळी संयुगे आपण बनवलेली बघतोय आणि हे बनवता सुद्धा येतात. यासाठी आता आपण एक बनवणार आहे असं संयुग बघा. पहिल्यांदा उदाहरणार्थ कॉपर कार्बोनेट CuCO3, तर कॉपर कार्बोनेट म्हटलंय. याचं जर विघटन केलं, याचं काय केलं, अभिक्रिया केलं, विघटन केलं, तर कॉपर नायट्रेट म्हणजे CuNO3 कंसाच्या बाहेर 2, त्याला कॉपर नायट्रेट म्हटलेलं आहे. च्या विघटनाने काय तयार होतं, कॉपर ऑक्साईड म्हणजे CuO या संयुगाचे 2 नमुने मिळाले. बघा काय म्हटलंय, कॉपर कार्बोनेटच्या विघटनाने तसेच कॉपर नायट्रेटच्या विघटनाने काय झालं, कॉपर ऑक्साईड हे आम्हाला काय मिळालं, 2 संयुगे याची मिळाली. या दोघांचं जर विघटन केलं तर आम्हाला 2 कॉपर ऑक्साईडचे काय मिळाले, संयुगे मिळाली. 2 नमुने मिळाले, संयुगांचे 2 नमुने इथं मिळाले आणि या दोन्ही नमुन्यामधून प्रत्येकी 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतले. हे जे 2 नमुने आहे त्या दोन्ही नमुन्यातून किती ग्रॅम, 8 ग्रॅम काय घेतलं, कॉपर ऑक्साईड घेतलं. हे किती घेतलं, 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलं संयुगे 2 मिळाल्यानंतर. व त्यांची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया केली. आणि जे 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलं त्यांची अभिक्रिया कोणाबरोबर केली, हायड्रोजन जो वायू आहे त्याच्याबरोबर काय केली, अभिक्रिया केली असता दोन्ही पासून 6.4 ग्रॅम तांबे व 1.6 ग्रॅम पाणी मिळाले. मग ह्या 8 ग्रॅम पैकी जेव्हा हायड्रोजन बरोबर आम्ही अभिक्रिया केली तेव्हा आम्हाला तांबे Cu म्हणजे तांबे, O म्हणजे ऑक्सिजन, तर मग Cu किती मिळाला, 6.4 ग्रॅम आणि ऑक्सिजन किती मिळाला, 1.6 ग्रॅम. या दोघांची बेरीज केली तर किती मिळते आम्हाला, 8 ग्रॅम म्हणजे कॉपर ऑक्साईड 31 मिळाली. यावरून स्थिर प्रमाणाचा नियम कसा सिद्ध होतो ते आपण पाहूया. आता हा जो नियम आता आपण बघितला की याचं वजन आणि या दोघींचं वजन आपल्याला इथं सारखं मिळतंय. हे कसं मिळालं ते आता आपण काय करणार आहे, इथं पडताळून पाहणार आहोत. तर बघा, कॉपर ऑक्साईडची जेव्हा आपण हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग व कॉपर हे मूलद्रव्य असे 2 ज्ञात पदार्थ तयार झाले. याच्यात हायड्रोजन बरोबर कॉपर ऑक्साईड म्हणजे CuO चे आपण हायड्रोजन म्हणजे H बरोबर जेव्हा आपण अभिक्रिया घडून आणली तेव्हा आपल्याला काय झालं की पाणी हे संयुग तयार झालं व कॉपर हे एक मूलद्रव्य, असे 2 ज्ञात अशी पदार्थ तयार झाले. कॉपर आणि पाणी असे 2 ज्ञात तयार झाले. त्यापैकी पाणी H2O या संयुगात हायड्रोजन व ऑक्सिजनचे मूलद्रव्य एकाच 8च्या वजनी प्रमाणात असतात हे आधीच ज्ञात आहे. आपल्याला आधीच माहिती आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पाण्यामध्ये त्यांचं प्रमाण किती आहे, एकाच 8 आहे, हे आपल्याला आधीच माहिती आहे. म्हणजेच 9 ग्रॅम पाण्यामध्ये, म्हणजेच आपण म्हणतो 9 ग्रॅम पाण्यामध्ये किती, 8 ग्रॅम ऑक्सिजन आणि 1 ग्रॅम काय आहे, हायड्रोजन आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आता आपल्याला बघा, म्हणून आपल्याला 1.8 ग्रॅम मध्ये 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन किती आहे ह्या जर काढायचा झाला तर आपल्याला काय करायला लागेल, त्याचं आपल्याला एक सूत्र म्हणजे एक गणिती क्रिया करायला लागेल की 8/9 गुणिले 1.8. बघा 8/9 गुणिले 1.8चा आपण काढतोय, 1.8चा आपण काय काढतोय, ऑक्सिजनचं काय काढतोय, ग्रॅम मध्ये वजन काढतोय. तर 8/9 गुणिले 1.8 यांची जेव्हा आम्ही गणिती क्रिया करतो तेव्हा आम्हाला 1.6 ग्रॅम एवढा ऑक्सिजन या ठिकाणी मिळतोय. तर हा ऑक्सिजन 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड मधून आला. हा कुठून आला, तर कॉपर ऑक्साईड याचा आपण हायड्रोजन वायू बरोबर काय केलं, अभिक्रिया केली. मग त्याच्यातून तयार झालेला 1.6 हा ग्रॅम ऑक्सिजन हा कॉपर ऑक्साईड मधून आला. याचाच अर्थ कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यामध्ये मधील प्रत्येकी 8 ग्रॅम राशीमध्ये किती आहे, तर 8 ग्रॅम राशीमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर आहे. ऑक्सिजन आपण काढला 1.6 ग्रॅम, तर त्या 8 ग्रॅम मध्ये ह्यातनं 1.6 वजा केलं तर राहते किती, 6.4. म्हणजे 6.4 राहिलेलं काय आहे, कॉपर आहे आणि 1.6 ग्रॅम काय ऑक्सिजन आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याची किंमत काढली. थोडक्यात आता यातील कॉपर व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती आहे, 6.4 1.6 अशा प्रकारे वजनी प्रमाण आहे. म्हणजेच किती आहे, 4:1 आहे. 4:1 म्हणजे बघा की ही 16 × 16 16 × 64 म्हणजे 4:1 एवढंच आहे. आपण या वजनी प्रमाण इथं काढलं. म्हणजेच पदार्थाच्या 2 वेगवेगळ्या नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण स्थिर असल्याचे प्रयोगातून दिसून आले. आणि या प्रयोगावरून आपल्याला एक लक्षात आलं की वजनी प्रमाण अभिक्रियापूर्वी आणि अभिक्रियानंतर हे स्थिर आहे, हे आपल्याला याच्यातून दिसून आलं. आता कॉपर ऑक्साईड
रेणुसूत्रावरून सुद्धा आपण हे काय करू शकतो, हे वजनी प्रमाण स्थिर आहे हे सिद्ध करू शकतो. यासाठी आपल्याला रेणुसूत्रावरून घटक मूलद्रव्यांचे अपेक्षित वजन प्रमाण काय आहे ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी मूलद्रव्याची ज्ञात असलेली अणुवस्तुमाने वापरावी लागतील. आता आपल्याला काय करायला लागेल की मूलद्रव्याची ज्ञात असलेली अणुवस्तुमाने प्रत्येक मूलद्रव्य म्हणजे कॉपरचं आणि ऑक्सिजनचं माहित पाहिजे. तर कॉपरचं आपल्याला माहिती 63.5 आहे, म्हणजे अराउंड 64 आहे. तर ऑक्सिजनचं किती आहे, 16 आहे. म्हणजेच कॉपर ऑक्साईड या रेणूमध्ये कॉपर व ऑक्सिजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 63.5 16 म्हणजेच आपण म्हणू शकतो की किती आहे, अंदाजे 4:1 म्हणजे इथे दिलंय 3.9681 म्हणजे ह्याचं काय केलेलं आहे, याचं आपण गणिती क्रियेद्वारे 63.5 16 याचं काय केलेलं आहे, भागाकार पद्धतीने काढून ह्याचं प्रमाण इथं 3.9681 अशा प्रकारे म्हणजेच अंदाजे 4:1 म्हणजे 3.968 म्हणजे 4 म्हटलेलं आहे, म्हणजे 4:1 आहे असं इथं म्हटलेलं आहे. वरील प्रयोगावरून मिळालेले घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण रेणुसूत्रावरून काढलेल्या अपेक्षित प्रमाणाशी जुळते, म्हणजेच स्थिर प्रमाणाच्या नियमाची इथं पडताळणी झाली असं आपण इथं आता म्हणू शकतो. हे आता आपण पडताळणी करून थोडक्यात बघितलं की स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी आपण या अभिक्रिया पूर्वी नंतर जे वजनी प्रमाण आहे हे आपण बघितलं. यानंतरचा पुढचा पॉइंट आहे अणू त्याला ॲटम असं म्हणतात. त्याचा आकार, वस्तुमान, संयुजा म्हणजे साईज, मास आणि व्हॅलेन्सी आपण बघणार आहोत. आता आपल्याला थोडे आठवा, यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे पहिला की अणूला अंतर्गत संरचना असते, हे कोणत्या प्रयोगावरून लक्षात आले आणि केव्हा? की अणूला काय झालं, संरचना असते, अंतर्गत संरचना असते आणि हे कोणत्या प्रयोगावरून लक्षात आले आणि केव्हा? तर आम्हाला कोणत्या प्रयोगावरून लक्षात आलं की इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार व इलेक्ट्रॉनचे वस्तुमान यांचे गुणोत्तर म्हणजेच काय आहे, अणूची अंतररचना आहे. आणि आम्हाला हे जे थॉमस यांनी जो प्रयोग केला आणि या प्रयोगावरून आम्हाला 1857 मध्ये हा प्रयोग केला आणि याच्यावरून आम्हाला अंतर्गत संरचना असते हे आम्ही सिद्ध केले. इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार व इलेक्ट्रॉनचे वस्तुमान यांचे गुणोत्तर हे जे थॉमस यांनी प्रयोगावरून 1857 साली काय केलं, सिद्ध केलं. आता दुसरा प्रश्न असा आहे, अणूचे दोन भाग कोणते आणि ते कशाचे बनलेले आहेत? तर अणूचे दोन भाग, एक केंद्रक आणि बाह्य कवच. तर हे दोन भाग आहेत. ते कशापासून बनलेले आहेत? तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन हे धनप्रभार असतात, न्यूट्रॉन हे उदासीन असतात. आणि बाह्य भाग हा इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह म्हणजे ऋणप्रभार बाह्य भागामध्ये अणूच्या असतात. हे आपण इथं म्हणू शकतो की अणूचे दोन भाग आहेत, प्रोटॉन न्यूट्रॉन हे केंद्रकामध्ये आणि इलेक्ट्रॉन हे बाह्य भागामध्ये असतात. हे दोन कवचांनी बनलेले असतात. आता आपण मागील इयत्तेमध्ये पाहिले की अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व केंद्रकाबाहेरील भागात फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित मूलकण असतात. केंद्रकामध्ये धन प्रोटॉन व प्रभाररहित न्यूट्रॉन हे मूलकण असतात. सोबतच्या आकृतीत फील्ड आयन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने मिळालेली अणूची प्रतिमा पहा. बघा इथं आपल्याला सोबतची आकृती ही दाखवलेली आहे. यामध्ये आपल्याला बरोबर बघा हे केंद्रक दिसते आणि केंद्रकाभोवती अणूची इलेक्ट्रॉन संरचना. बाहेरच्या भागामध्ये हे इलेक्ट्रॉन आणि मध्ये केंद्रकामध्ये इथं काय असतात, प्रोटॉन. बघा काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन धनप्रभार आहेत, न्यूट्रॉन उदासीन असतात. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभार असतो, ते बाह्यतम कक्षेमध्ये अणूच्या असतात. तर अशा प्रकारे आपल्याला याची रचना इथं आपल्याला एखाद्या अणूची दिसते. तर अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. अणूचा आकार कशावरून ठरतो? त्याची त्रिज्या. त्रिज्या लहान असेल अणूचा आकार लहान असणार आहे. आपण माहितीच आहे आपल्याला की त्रिज्या मोठी असेल तर काय होणार आहे, अणूचा आकार मोठा असणार आहे. तर त्याप्रमाणे स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. आता अणूची त्रिज्या म्हणजे नक्की काय? समजा हा अणू आहे, बघा हा अणूचा केंद्रक आहे आणि बाहेरचे हे इलेक्ट्रॉन आहे. हा
केंद्रकापासून ते बाहेरच्या कक्षा म्हणजे एवढं जे अंतर आहे ते झालं अणूची त्रिज्या. लक्षात घ्या. म्हणजे हे पहिलं हे आहे केंद्रक आहे. कर्सरकडे लक्ष द्या. या केंद्रकापासून आता समजा ही शेवटची इथं कक्षा आहे. मग या केंद्रकापासून या शेवटच्या कक्षेपासलं जे अंतर आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे? अणूची त्रिज्या असं म्हणणार आहे. आता अणूची त्रिज्या नॅनोमीटर मध्ये व्यक्त करतात. नॅनोमीटर. आता नॅनोमीटर म्हणजे किती? तर आपल्याला यामध्ये त्याची माहिती दिलेली आहे. नॅनोमीटर बघा 1/10⁹ मीटर म्हणजे 1 नॅनोमीटर. काय म्हटलंय? 1/10⁹ मीटर म्हणजे 1 नॅनोमीटर. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की 1 मीटर म्हणजे 1 मीटर बरोबर हे 10⁹ इकडे जाणार आहे म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. कळतंय का? एका मीटर मध्ये 10⁹ नॅनोमीटर म्हणजे एकावरती 9 शून्य जेव्हा आपण लिहिणार आहे नॅनोमीटरवर ते म्हणजे 1 मीटर होणार आहे. येते लक्षात? 1 मीटर बरोबर एकावरती 9 शून्य नॅनोमीटर म्हणजे 1 मीटर. अशा प्रकारे आपल्याला इथं गणिताचं म्हणजे आपण एककाचं रूपांतर इथं केलेलं दिसतंय. तर अणूचे अंदाजे आकार आपल्याला इथं त्रिज्यामध्ये दिलेले आहेत. बघा अणूची त्रिज्या मीटरमध्ये आहे. उदाहरण इथं दिलेलं आहे आपल्याला. बघा हायड्रोजनचा अणूची त्रिज्या किती असते? 10⁻10 नॅनोमीटर मीटरमध्ये दिलेली आहे त्रिज्या. किती? हायड्रोजन अणूची त्रिज्या 10⁻10 एवढे मीटर एवढं अणूचा तिथं आपल्याला आकार मिळतोय. शिवाय पाण्याचा रेणू जो आहे पाण्याचा रेणूचा किती आहे आकार? अणूचा त्रिज्या किती आहे? तर 10⁻9 मीटर एवढं आहे. आणि हिमोग्लोबिन जे आपल्या रक्तामध्ये असतं त्या हिमोग्लोबिन रेणूचा आकार मीटरमध्ये अणूची त्रिज्या 10⁻8 एवढं आहे. तर बघा आता आपल्याला माहिती दिलेली आहे की अणू हे अतिशय सूक्ष्म असतात. अणू कसे असतात? अतिशय सूक्ष्म. तर ते पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टेनेलिंग सूक्ष्मदर्शक अशा अत्याधुनिक साधनांमध्ये अणूची विशालित प्रतिमा दाखवण्याची क्षमता असते. आता आपल्याला हे अणू पाहण्यासाठी आपल्या डोळ्याने सहजासहजी पाहू शकत नाही किंवा पाहताच येत नाहीत. मग यासाठी आपल्याला काही सूक्ष्मदर्शकांचा वापर करावा लागतो. 3 प्रकारचे सूक्ष्मदर्शकांची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टेनेलिंग सूक्ष्मदर्शक. आणि हे जे साधने आहेत अत्याधुनिक आहेत आणि यातूनच आपण अणूची विशाल अशी प्रतिमा पाहू शकतो. जी आपल्याला ही प्रतिमा दाखवलेली आहे ही सुद्धा काय आहे? या सूक्ष्मदर्शकाखाली घेतलेली प्रतिमा आहे. ती आपल्याला इथं त्याचं चित्र दाखवलेले आहे. नावच दिले बघा इरिडियमच्या अणूची प्रक्रिया. म्हणजे एखाद्या इरिडियम जो मूलद्रव्य आहे त्याच्या अणूची प्रतिमा आपल्याला या सूक्ष्मदर्शकाखाली दाखवलेली आहे या चित्राद्वारे. तर बघा अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. अणूचा आकार कशावरती अवलंबून असतो? इलेक्ट्रॉनची संख्येवर अवलंबून असतो. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी जास्त तेवढा आकार मोठा, इलेक्ट्रॉन संख्या जेवढी कमी तेवढा आकार कमी. कक्षांची संख्या इलेक्ट्रॉनच्या कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची कक्षा. आता बघा इलेक्ट्रॉनची कक्षा जेवढी जास्त तेवढा आकार मोठा आणि इलेक्ट्रॉनची कक्षा जेवढी कमी तेवढा आकार कमी. बघा कक्षांची संख्या जितकी जास्त तेवढा आकार मोठा. कक्षांची संख्या जेवढी जास्त तेवढा आकार मोठा. उदाहरणार्थ सोडियम म्हणजे Na च्या अणूपेक्षा के म्हणजे पोटॅशियमचा अणू मोठा आहे. सोडियमपेक्षा कोणाचा अणू मोठा आहे? पोटॅशियमचा अणू मोठा आहे. का? जर दोन्ही अणूची बाह्यतम कक्षा. आता तुम्हाला सांगतो सोडियम मध्ये 11 म्हणजे याच्यामध्ये ज्या कक्षा आहेत त्या किती आहेत? 2च आहेत. नाही 3 आहेत. याच्या किती कक्षा आहेत? 2. आणि याच्यामध्ये किती कक्षा आहेत? 3 कक्षा आहेत. याच्यामध्ये सोडियम मध्ये 3 कक्षा आहेत आणि पोटॅशियम मध्ये 4 कक्षा आहेत. आणि याच्यामध्ये 3 कक्षा आहेत याच्यामध्ये 4 कक्षा आहेत म्हणून याच्या कक्षा जास्त आहेत म्हणून हा काय आहे? पोटॅशियम हा सोडियमपेक्षा मोठा आहे. हे इथे सांगितलं आहे. नंतर जर दोन्हीच्या जर कक्षा समान असतील म्हणजे याच्या सुद्धा 3 असतील आणि याच्या सुद्धा 3 असतील तर मग आता लहान मोठा कोण ठरवायचा? तर याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये ज्याचे इलेक्ट्रॉन जास्त बघा बाह्यतम कक्षेमध्ये ज्याचे इलेक्ट्रॉन जास्त असतील
ज्याचे इलेक्ट्रॉन जास्त असतील तर तो काय असणार आहे, लहान अणू असणार आहे. म्हणजे आता आपल्याला पुढे माहितीच दिलीच बघा, जर दोन अणूंच्या बाह्यतम कक्षा तीच असेल, बघा आता तेच सांगितलंय, जर दोन अणूंची समजा बाह्यतम कक्षा तीच असेल तर ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेत लहान असतो. बघा म्हणजे ज्या बाह्यतम कक्षेत ज्या इलेक्ट्रॉनमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये ज्या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉन काय आहेत, जास्त आहेत, याचा आकार काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये कमी आहेत त्याचा आकार काय असणार आहे, जास्त असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू काय आहे, लहान आहे. पण का लहान आहे, कारण सोडियमच्या बाह्यतम कक्षेत फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे तर मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ह्याचे इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षात ह्याच्यापेक्षा 1 न जास्त आहे, म्हणून ह्याचा आकार काय आहे, लहान आहे. कोणापेक्षा, सोडियमपेक्षा. याचा 1 आहे बाह्यतम कक्षेत आणि याचा किती आहे, 2 आहे. मग अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू काय आहे, लहान आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज अणूचा आकार शिवाय जे स्थिर प्रमाण नियमाची पडताळणी बघितली, शिवाय द्रव्य अक्षतेचा नियम आणि यामध्ये रासायनिक संयोगांचे नियम हे आपण आता बघितले. तर आपण आता जे बघितलं याचं तुम्ही काय करा, वाचन करा. हा जो घटक आहे हा नीट समजून घ्या आणि यानंतरचा जो अणूचे वस्तुमान असेल किंवा पुढचा जो काही भाग आहे तो आपण काय करणार आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.